नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील समाज सुधारकांपैकी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांबद्दल एक्झाम ओरिएंटेड आढावा घेणार आहोत. म्हणजे त्यांच्या संदर्भात जे पण टॉपिक्स आहेत ते आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. हा लेक्चर जो आहे तो तुम्हाला राज्य सेवा आणि कंबाईन ह्या दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. बघा, याच पद्धतीने आपण आपल्या ह्या सिरीज मध्ये म्हणजे पहिला व्हिडिओ जो आहे तो जगन्नाथ शंकरशेठ संदर्भात आपण कव्हर केला होता. ठीक आहे. त्या लेक्चरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या आणि त्यावरचे जे पॉइंट्स आहेत ते एक्झाम ओरिएंटेड कव्हर करून घ्या. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आपली ही जी सिरीज आहे आपण एक रिव्हिजन सिरीज सुरू केली आहे, त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. बरोबर. म्हणजे ह्यामध्ये आपण प्रत्येक समाज सुधारक हा लेक्चर वाईज अभ्यास करतो. म्हणजे वेगवेगळा. म्हणजे जर तुम्हाला एखादा समाज सुधारक अभ्यासायचा आहे तर पूर्ण लेक्चर बघण्याची गरज नाही. त्याच म्हणजे आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या YouTube चॅनलवर आपण एक प्लेलिस्ट क्रिएट करू. बरोबर. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तो पर्टिक्युलर समाज सुधारकाचा लेक्चर बघू शकता, ते पॉईंट तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे. काय करूया आपण, स्टेप बाय स्टेप आपण जे स्टडी आहे ते फ्रॅगमेंटेड स्वरूपात करूया. म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहणं किंवा म्हणजे टॉपिक समजण्याला काय होईल तर सोपं पडेल. ठीक आहे. आपण जरा म्हणजे फ्रॅगमेंटेड वाईज जर अभ्यास केला तर ते टॉपिक आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात. ठीक आहे ना. त्या पद्धतीने आपण आपल्या स्टडी फर्स्ट MPSC चॅनलवर असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट आणि स्टडी ओरिएंटेड ठीक आहे आपल्याला जे फायदेशीर ठरतील अशा गोष्टी नक्कीच करत जाणार आहोत. ठीक आहे. मित्रांनो, आय होप की तुम्हाला ही सिरीज सुद्धा नक्की आवडेल. ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट MPSC YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचा व्हिडिओ जो आहे आपला जगन्नाथ शंकरच्या संदर्भात तो सुद्धा पूर्ण बघून घ्या. त्याचप्रकारे आपण आपल्या ह्या चॅनलवर कंबाईनच्या दृष्टीने जी रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे ती सुद्धा नक्की तुम्ही बघून घ्या. येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे. आपण आपल्या ह्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर. बरोबर. तर बघा, आयोगाच्या अतिशय फोकसवर असणारे हे समाज सुधारक आहेत. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना जर बघितलं तुम्ही तर रिसेंटली आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये सुद्धा यांच्यावर तुम्हाला नेहमीच प्रश्न रिफ्लेक्ट होताना दिसतील. ठीक आहे. म्हणून त्या संदर्भातचे सगळे पॉईंट्स आपण इथे कव्हर केलेले आहेत आणि ते आपण काय करणार, रिवाइज करणार. जर तुम्ही बघायला गेलं तर रेफरन्स बुक आपण बघितले तर आपण याच्यासाठी जे समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जो आहे गाठाळ सरांचा, या दोन्ही पुस्तकातून रेफरन्स घेऊन आपण हे पॉईंट काढलेले आहेत. त्यामुळं एक्झामसाठी ते इनफ आहे. ठीक आहे. बघा, आपण सुरुवात करूया. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जर कार्यकाळ आपण जर बघितला तर 1812 ते 1864. बघा, अवघ्या 36 वर्ष वय त्यांना लाभलं होतं किंवा 36 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं होतं. आणि या 36 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप काही अशा गोष्टी किंवा सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत. त्या आपण वन बाय वन काय करणार, डिस्कस करणार. तर बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म जो आहे 6 जानेवारी 1812 झाला. 6 जानेवारी 1812 पोंभुर्ले. ठीक आहे. म्हणजेच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोंभुर्ले या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. मग असाही विचारू शकतात साधा सोपा प्रश्न की आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोकणात झाला. बरोबर. ही स्टेटमेंट बरोबर आहे की चुकीची आहे? तर स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. मग आचार्य बाळशास्त्री जांभेकर संदर्भात काही त्यांची ओळख आपण इथे डिस्कस करूया. ठीक आहे. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना बघा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटले जाते. ठीक आहे. हा तर आपल्याला सर्वात महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा महाराष्ट्रातले पहिले इतिहास संशोधक म्हणून त्यांची ओळख आहे. ठीक आहे. ज्ञानेश्वरीचे आद्य प्रचारक. तुम्ही ह्या गोष्टी नोट डाऊन सुद्धा करू शकता. ठीक आहे. वन बाय वन तुम्ही नोट डाऊन सुद्धा करा या गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर बघा की लोकशिक्षणाचे आद्य प्रचारक व विचारवंत म्हणून त्यांना ओळखलं जातं. नेक्स्ट आपण बघूया की महाराष्ट्रातले पहिले समाज प्रबोधनकार. हे सुद्धा म्हणजे अशी सुद्धा या आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची विविध ओळख आहे. ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. पुढे वन बाय वन त्यांच्या संदर्भात आपण गोष्टी कव्हर करू. ठीक आहे. तर बघा, पुढचं लिहून घ्या. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी गणित व ज्योतिषशास्त्र या विषयांवरचे अध्ययन, बघा या विषयांचे अध्ययन जे आहे बघा यासाठी किंवा अध्ययन किंवा त्यांना मार्गदर्शक कोण लाभले होते तर प्रोफेसर अर्लीबार. ठीक आहे. या प्रोफेसर अर्लीबार यांच्या मार्गदर्शनाखाली जांभेकरांनी गणित व ज्योतिषशास्त्र हे विषयाचे संपूर्ण ज्ञान संपादन केले. ठीक आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा म्हणजे जेव्हा त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी गणित या विषयावर
शिक्षक म्हणून काम सुरू केले. ठीक आहे, त्यांनी गणित या विषयावर शिक्षक म्हणून काम सुरू केले. मग सर्वप्रथम जर बघायला गेलो तर अक्कलकोट, बघा अक्कलकोटच्या युवराजाचे ते शिक्षक झाले. अक्कलकोट युवराजाचे ते शिक्षक झाले, हा पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, स्टेटमेंटमध्ये आयोग विचारू शकतो. ठीक आहे, बाळशास्त्री जांभेकरांवर विशेषतः स्टेटमेंटवर सुद्धा प्रश्न येतो किंवा वन लाईनर स्वरूपात सुद्धा प्रश्न येतो. सो स्टेटमेंटमध्ये आला तर सगळे इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, मग जेव्हा ते अक्कलकोट या युवराजाचे शिक्षक होते त्यावेळी त्यांनी तिथे कानडी भाषा शिकून घेतली. ठीक आहे, कोणती भाषा शिकली तर कानडी भाषा शिकली, हा पॉईंट सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर त्यांच्या कारकिर्दीत जर बघायला गेलो तर 1830 साली जगन्नाथ शंकरशेठ यांनी स्थापन केलेल्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते कोण झाले तर उपसचिव झाले. ठीक आहे, कोण झाले उपसचिव झाले. आणि पुढे 1832 साली या सोसायटीचे ते सेक्रेटरी झाले. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा 1834 मध्ये एल्फिस्टन महाविद्यालय सुरू झाले. आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं. ठीक आहे, जगन्नाथ शंकरशेठ यांच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की 1834 ला एल्फिस्टन महाविद्यालय सुरू झाले. बरोबर, तर या एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये ते गणिताचे पहिले असिस्टंट प्रोफेसर झाले. बघा, ज्यावेळी एल्फिस्टन महाविद्यालय सुरू झाले तर या एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये ते गणिताचे पहिले असिस्टंट प्रोफेसर झाले आणि पहिले मराठी प्राध्यापक म्हणून ते त्या एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये रुजू झाले होते. ठीक आहे, म्हणजे एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये रुजू झाले किंवा शिकवणारे पहिले मराठी प्राध्यापक कोण होते असं जर आपल्याला प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर आलं पाहिजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, मग गणिताशिवाय ते काही इतर विषय सुद्धा शिकवत होते. त्याच्यामध्ये जर बघायला गेलो तर भौतिकशास्त्र ते शिकवायचे आणि खगोलशास्त्र या विषयावर सुद्धा ते अध्ययन करायचे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर ज्यावेळी एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये ते शिकवत असत, बरोबर, ते गणिताच्या असिस्टंट प्रोफेसर झाले होते, त्यावेळी त्यांना काही आदर्श विद्यार्थी लाभले. तर त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. बघा, तर बघा दादाबाई नवरोजी आणि डॉक्टर भाऊ दाजी लाड यांसारखे विद्यार्थी हे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना लाभले होते, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग असाही प्रश्न आला की दादाबाई नवरोजी आणि डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये कोणाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण पूर्ण केले तर बाळशास्त्री जांभेकर, किंवा त्यांचे शिक्षक कोण होते तर बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, हा इथे पॉईंट इथे बनतो, सो आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढे त्यांच्या संदर्भात लक्षात घेऊया. तर जांभेकर बघा विज्ञान व साहित्याचे ते तज्ज्ञ होते. त्यानंतर नेक्स्ट बघा शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे ते संचालक होते. आणि बघा मुंबई इलाख्यामध्ये मराठी शाळेचे इन्स्पेक्टर होते. हा सुद्धा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पॉईंट आणि एक्झाम मध्ये विचारला होता, तर बघा त्यांनी पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली. ठीक आहे, म्हणजे पाठ्यपुस्तकांची निर्मिती करून महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया रुजवला किंवा पाया घातला. ठीक आहे, बघा आचार्य बाळशास्त्री जांभेकरांसंदर्भात हा पॉईंट कायम लक्षात ठेवायचा की त्यांनी पाठ्यपुस्तकांची निर्मिती करून महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया घातला. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवायच्या. तर जांभेकर जे होते इंग्रजी समर्थक होते. ठीक आहे, इंग्रजी भाषेचे ते समर्थक होते. जर बघायला गेलो तर त्यांना वेगवेगळ्या भाषा अवगत होत्या. तर बघा संस्कृत, मराठी, इंग्रजी, कानडी, गुजराती, बंगाली आणि फारसी या भाषा त्यांना अवगत होत्या. बरोबर, म्हणून आणि बघायला गेलो तर ते इंग्रजी भाषेचे समर्थक होते, हे लक्षात घ्या. त्यानंतर कुलाबा वेधशाळेचे ते संचालक होते. बघा कुलाबा वेधशाळेचे संचालक होते. त्यानंतर मुंबई कोर्ट ऑफ ज्युरी, ठीक आहे, मुंबईमधील जे कोर्ट ऑफ ज्युरीचे ते सदस्य होते आणि तिथल्या कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी होते. ठीक आहे, सो ही पद किंवा हे पद त्यांनी भूषवलं होतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर जांभेकरांनी बघा नाना जगन्नाथ शंकरशेठ यांना ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या तावडीतून वाचवले होते. बघा आता इथे स्टेटमेंटमध्ये आयोग फसवू कसा शकतो आपल्याला. बघा, तर वाचवलं कोणाला होतं तर नाना शंकरशेठ यांना वाचवलं होतं. बरोबर, कोणी वाचवलं तर जांभेकरांनी वाचवलं. बरोबर, परंतु उलट करून काय देतील तर जांभेकरांना ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या तावडीतून नाना शंकरशेठ यांनी वाचवले होते असं स्टेटमेंट दिलं जाईल. तर ती स्टेटमेंट रॉंग होईल. तर लक्षात ठेवायचं कोणी कोणाला वाचवलं तर नाना शंकरशेठ यांना जांभेकरांनी वाचवलं होतं, हा इथे प्रॉपरली लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, कारण कधी कधी आपण वाचतो जनरली कॅज्युअली वाचतोय, पण आयोग त्यावर कसा ट्रॅप टाकतो हे आपण पटकन लक्षात घेत नाही. त्यामुळं आपण नेहमीच ट्रॅपमध्ये फसतो आणि आपण ट्रॅपमध्ये फसायचं नाही. बघा ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तीचे त्यांनी प्रकाशन केले.
ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तीचे प्रकाशन केले आणि त्यावेळी ते प्रकाशन केले तीच पहिली छापील ज्ञानेश्वरी होती. ठीक आहे, म्हणजे त्याने पहिली ज्ञानेश्वरी छापली हे सुद्धा लक्षात घ्या. ठीक आहे, हे हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा पुढचं त्यांचं महत्वाचं कार्य म्हणजे दर्पण वृत्तपत्र. ठीक आहे, दर्पण नावाचं वृत्तपत्र त्याच्या संदर्भात आपण माहिती घेऊया. तर दर्पण जे आहे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र. ठीक आहे, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ते कसे होते, पाक्षिक होते, हे लक्षात ठेवायचं. तर 6 जानेवारी 1832 ला या दर्पणची सुरुवात झाली आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की 6 जानेवारी 1832 म्हणजे 6 जानेवारी हा जो दिवस आहे पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कशासाठी, तर महाराष्ट्रातलं पहिलं मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र स्थापन कोणी केलं होतं, तर बाळशास्त्री जांभेकर यांनी. ते होतं दर्पण आणि कधी सुरू केलं, तर 6 जानेवारी 1832 ला. ठीक आहे, त्यानंतर बघा भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. याच्या आधी जे आपण बघू शकतो की भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू केले परंतु ते इंग्रजीमध्ये होते, परंतु भारतातील पहिले इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषा असलेलं वृत्तपत्र म्हणजे दर्पण हे बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं, हे लक्षात ठेवायचं. तर ह्या दर्पण वृत्तपत्राची 8 पृष्ठे होती. ठीक आहे, आणि त्याची त्रैमासिक वर्गणी जी होती 6 रुपये होती. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. तर हे जे दर्पण आहे, दर्पण वृत्तपत्र जे आहे हे बघायला गेलो तर 1840 ला बंद पडले. दर्पण साप्ताहिक जे आहे 1840 ला ते बंद पडले. याचा शेवटचा अंक 20 जून 1840 ला निघाला होता. 20 जून 1840 ला निघाला होता. तर बघा दर्पण संदर्भात ग. माडखोलकरांचं जे वक्तव्य होतं ते इथे पण आपण लक्षात घ्या. तर बघा दर्पण या पत्राची भाषा भारदस्त नव्हती तर भिकार होती. बरोबर, असे वर्णन दर्पण संदर्भात कोणी केले होते, तर ग. माडखोलकर यांनी केले होते. ग. माडखोलकर यांनी असे वर्णन केले होते. हा पॉईंट इथे आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा मग 1840 ला जेव्हा दर्पण बंद पडले तेव्हा बाळशास्त्री जांभेकरांनी 1840 लाच दिग्दर्शन हे मासिक सुरू केले. ठीक आहे, मग जर आपल्याला प्रश्न आला की आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण सोबत अजून कोणते मासिक सुरू केले होते, तर दिग्दर्शन मासिक हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर जे बाळशास्त्री जांभेकर होते हे शुद्धीकरणाचे पुरस्कर्ते होते. म्हणजे ज्या ख्रिस्ती धर्म ज्यांनी स्वीकारला होता त्यांना शुद्धीकरण करून हिंदू धर्मात सामील करण्याच्या ते पुरस्कर्ते होते. सो त्यांच्या संदर्भात एक फेमस प्रकरण जे आहे आणि त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, तर श्रीपदी शेषाद्री प्रकरण. श्रीपदी शेषाद्री प्रकरण मग याच्यामध्ये 2 होते. ठीक आहे, 2 व्यक्ती होत्या. एक म्हणजे नारायण, ठीक आहे, आणि दुसरं होतं श्रीपती. बरोबर, एक होतं नारायण आणि दुसरे होते श्रीपती. बरोबर, तर नारायण शेषाद्री, ठीक आहे, आणि श्रीपती शेषाद्री. बरोबर, तर याच्यापैकी नारायणांनी काय केलं होतं, तर ख्रिश्चन धर्म स्वीकारला. ठीक आहे, नारायणाने ख्रिश्चन धर्म सुद्धा स्वीकारला. त्याचप्रकारे श्रीपती सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारणार होते. श्रीपती सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारणार होते, परंतु जांभेकरांनी बघा इथे कोणी भूमिका निभावली प्रमुख, तर जांभेकरांनी त्यांच्या वडिलांना पुढे करून न्यायालयामार्फत श्रीपतीचा ताबा मिळवला. बघा जे जांभेकर आहेत त्यांनी श्रीपतीच्या वडिलांना पुढे करून न्यायालयामार्फत त्यांचा काय मिळवला, तर ताबा मिळवला. मग जे श्रीपती होते यांनी धर्मांतर केलं नव्हतं, परंतु नारायण जे होते त्यांनी धर्मांतर केलं होतं. मग लक्षात घ्या की यांच्या शुद्धीकरणासाठी, श्रीपती यांच्या शुद्धीकरणासाठी धर्मशास्त्रज्ञ, बघा शुद्धीकरणास धर्मशास्त्रज्ञ व करवीर मठाच्या शंकराचार्यांची आज्ञा मिळवून त्यांनी त्यांचे शुद्धीकरण केले. हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. कुठल्या मठाच्या, तर करवीर मठाच्या शंकराचार्यांची आज्ञा मिळवून त्यांचे शुद्धीकरण केले. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ओके, त्यानंतर पुढचा त्यांच्या संदर्भात पॉईंट आपण लक्षात ठेवायचे ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर जे आहेत स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा त्यांनी विधवा विवाहाला शास्त्रीय आधार दाखवून दिला होता. ठीक आहे, बघा विधवा विवाहाला शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली होती आणि यासाठी त्यांनी गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून एक ग्रंथ लिहून ती कामगिरी त्यांनी पूर्ण केली आणि त्यांनी सांगितलं की विधवा विवाहाला शास्त्रीय आधार आहे, हे लक्षात ठेवा. 1840 साली ब्रिटिश गव्हर्नर सर जेम्स कर्नाक, ठीक आहे,
1840 साली ब्रिटिश गव्हर्नर सर जेम्स कर्नाक यांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस, ठीक आहे, JIP म्हणजे जस्टिस ऑफ पीस ही जी पदवी आहे, हे जे सन्मान आहे ते त्यांना दिलं होतं, हे लक्षात ठेवायचं. ओके. सो जांभेकरांना सुद्धा जस्टिस ऑफ पीस ही जस्टिस इन पीस ही पदवी दिली होती, हे लक्षात ठेवायचं. ठीक. सो हे कधी दिलं होतं? 1840 ला. या 1840 ला त्यांनी कोणतं मासिक सुरू केलं होतं? तर दिग्दर्शन. आणि 1840 लाच दर्पण जे साप्ताहिक होतं ते बंद पडलं होतं. सो 1840च्या घडामोडी सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. कारण असंही सांगू शकतील की खालीलपैकी कोणत्या घडामोडी जांभेकरांच्या बाबतीत समकालीन होत्या. ठीक आहे. मग एक तर दर्पण, त्यानंतर दिग्दर्शन, त्यानंतर त्यांना जी जस्टिस इन पीस ही पदवी मिळाली, ह्या त्यावेळी समकालीन होत्या. ठीक, हे लक्षात घ्यायचं. सो अॅनालिटिकल प्रश्न सुद्धा आयोग विचारू शकतो. मग बघा, आपल्या मनात जो हा टॉपिक जर येतो ना, तर आयोगाच्या मनात हे टॉपिक आलेच असतील. ठीक आहे. परंतु विचारणं न विचारणं हे आयोगावर असतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग बघा, त्यानंतर बघा, जांभेकर हे आधुनिक महाराष्ट्राचे आद्य प्रबोधनकार असं कोण म्हणालं होतं? तर ह.म. घोडके. ठीक आहे. ह.म. घोडके यांनी जांभेकरांसंदर्भात जे वर्णन केलं होतं ते म्हणजे जांभेकर जे होते आधुनिक महाराष्ट्राचे आद्य प्रबोधनकार होते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर एक पॉईंट लक्षात घ्या की जांभेकरांचा जो मृत्यू आहे, जांभेकरांचा मृत्यू 17 मे 1864 झाला होता. 17 मे 1864 ला त्यांचा मृत्यू झाला होता, हे लक्षात ठेवायचं. ठीक. त्यानंतर म्हणजे कुठे झाला मृत्यू? तर बनेश्वर. तर ते इतिहास संशोधनासाठी बनेश्वर येथे गेले असताना तिथे त्यांचा काय झाला? मृत्यू झाला होता, हे लक्षात ठेवायचं. ठीक. मग ह.म. घोडके यांनी जांभेकरांना संदर्भात काय म्हटलं? तर जांभेकर हे जे आधुनिक महाराष्ट्राचे आद्य प्रबोधनकार असं म्हटलं. त्यानंतर बघा, दादाभाई नौरोजी यांनी जांभेकरांसंदर्भात काय वक्तव्य काढलं होतं? बघा, तर अद्वितीय विद्वान, त्यानंतर पश्चिम भारतातील अर्वाचीन विद्या मुकुटमणी आणि प्रख्यात पंडित असे गौरवोद्गार दादाभाई नौरोजी यांनी बाळशास्त्री जांभेकरांसंदर्भात काढले होते. आणि दादाभाई नौरोजी बाळशास्त्री जांभेकरांचे कोण होते? शिष्य होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, तर न्यायमूर्ती चंदावरकर. न्यायमूर्ती चंदावरकर काय म्हणाले होते? तर पश्चिम भारतातील आद्य ऋषी, पश्चिम भारतातील आद्य ऋषी असं ते त्यांनी म्हटलं होतं. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. तर त्यांच्याबाबत ग.त्र्यं माडखोलकर काय म्हणतायत? ग.त्र्यं माडखोलकर काय म्हणतायत की ते समाजाचे पहिले, बघा, समाजाचे पहिले पत्रकार, पहिले संशोधक, पहिले शिक्षणशास्त्रज्ञ, पहिले समाजसुधारक, पहिले राजकीय प्रतिपादक आणि पहिले उदारमतवादी व्यक्ती होते. ठीक आहे. अशा पद्धतीने बऱ्याचशा गोष्टींमध्ये ते पहिलेच व्यक्ती होते. त्यामुळं त्यांच्या संदर्भात हे उद्गार ग.त्र्यं माडखोलकरांनी काढले होते. नेक्स्ट जर आपण बघितलं तर बघायला गेलो तर ग जांभेकर काय म्हणतात? ग जांभेकर म्हणतात की बाळशास्त्री पश्चिम भारतातील नवयुगाचे प्रवर्तक व आधुनिक महाराष्ट्राचे जनक होते. बाळशास्त्री जांभेकर जे आहेत पश्चिम भारतातील नवयुगाचे प्रवर्तक व आधुनिक महाराष्ट्राचे जनक होते, असं ते म्हणतात. त्यानंतर प्राध्यापक राजेश्वरी पांडे त्यांच्याबद्दल म्हणतात की बाळशास्त्री जे आहेत नव्या अभिजात वर्गाचे उद्गाते होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जर बघायला गेलो तर त्र्यंबक शंकर शेजवलकर हे काय म्हणतात? तर जांभेकरांनी महाराष्ट्रातील शिक्षण प्रणालीचा पाया घातला, हे कोणी म्हटलं? त्र्यंबक शेजवलकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आपल्या ह्या लेक्चर मधला म्हणजे जांभेकरांसंदर्भातला शेवटचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा होता, म्हणजे त्यांची ग्रंथसंपदा. ठीक आहे. सो ह्याचे तुम्ही काय करू शकता? स्क्रीनशॉट सुद्धा काढून आपल्या मोबाईलमध्ये ही जी ग्रंथसंपदा आहे ती तुम्हाला अशा प्रकारे ठेवता येईल, बरोबर, नोट्स, किंवा तुम्ही ते प्रॉपरली लिहू सुद्धा शकता. तर बघा, सुरुवात केलं तर ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली. ठीक आहे. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. त्यानंतर बघा, शून्य लब्धी. तर या शून्य लब्धीवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. शून्य लब्धी हा ग्रंथ कोणाचा? तर बाळशास्त्री जांभेकरांचा. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. इंग्लंड देशाची खबर हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. त्यानंतर ज्योतिषविद्या सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. बालव्याकरण, भूगोलविद्या, त्यानंतर सारसंग्रह. ठीक आहे, सारसंग्रह महत्वाचा आहे. नीतिकथा हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर हिंदुस्थानचा इतिहास, त्यानंतर संध्येचे भाषांतर आणि ज्ञानेश्वरी. सो इतकी ग्रंथसंपदा आचार्य बाळशास्त्री जांभेकरांसंदर्भात आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण ह्या लेक्चरमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकरांसंदर्भात जे पण आपल्या एक्झाम ओरिएंटेड महत्वाचे पॉईंट्स होते ते आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे.
सो एवढे पॉईंट्स आपल्याला आपल्या नोट्समध्ये असणं गरजेचं आहे आणि कायम रिव्हिजनमध्ये असणं गरजेचं आहे. त्याचप्रकारे ज्यावेळी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करतो, ठीक आहे, ज्यावेळी तर त्यावेळी जे पण आचार्य बाळशास्त्री जांभेकरांसंदर्भात जे प्रश्न आलेले आहेत, बरोबर, सो ते त्यावेळी ह्याच्या व्यतिरिक्त जे नवीन पॉईंट्स आपल्याला आढळतील तर ते आपण ह्याच नोट्समध्ये, म्हणजे तुम्ही जर ही नोट्स तयार केली असेल तर या नोट्समध्येच काय करायची, ती पुट डाऊन करायची. म्हणजे तसा समग्र अभ्यास किंवा मग ज्यावेळी समजा आयोग नेहमी कधी कधी क्वेश्चन रिपीट करतो किंवा एखाद्या पर्यायामध्ये जे ऑप्शन्स असतात त्या ऑप्शनवर आयोग प्रश्न बनवतो. सो आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस पण महत्वाचं आहे आणि मग त्यामध्ये जे पॉईंट्स विचारले त्यांच्या संदर्भात की आपल्या त्या रेफरन्समध्ये नव्हते ते पण आपल्याला नोट डाऊन करणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे आपण एकदम एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करतो. सो आय होप की ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला आचार्य बाळशास्त्री जांभेकरांसंदर्भात ज्या घडामोडी आहेत त्या सगळ्या समजल्या आहेत आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून हे सगळे पॉईंट समजून घेतले असतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल किंवा आपला जो हा इनिशिएटिव्ह तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रकारे तुमच्या ज्या प्रतिक्रिया या व्हिडिओबद्दल, आपल्या चॅनलबद्दल किंवा आपण जे सेशन कव्हर करतो त्याबद्दल असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा. आपला या अभ्यासाचा, या लेक्चरचा तुमच्या अभ्यासामध्ये जो म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन होतंय का, तुम्हाला याचा फायदा होतो का, ठीक आहे, एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला टॉपिक्स कळतात का, हे मला नक्की कमेंट करून कळवा, जेणेकरून मला सुद्धा हे जे अशा पद्धतीचे चांगल्या पद्धतीचे इनिशिएटिव्ह करायला एनर्जी किंवा अजून बूस्ट मिळेल. ठीक आहे. सो आय होप की तुम्ही नक्की तुमच्या कमेंटद्वारे मला ह्या गोष्टी कळवा. आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा चॅनल, ह्या व्हिडिओ वेगवेगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हे टॉपिक समजण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण थांबतोय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे समाज सुधारक कव्हर करूया. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.